नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहोत ईजचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य, म्हणजे ईजशी संबंधित. आता ईजचा वापर, उपयोग कसा केला जातो, त्यासाठी आपल्याला ईजचा मराठीत अर्थ काय आहे ते पाहावं लागेल. तर मराठीत अर्थ होतो प्रत्येक, दर, एक, प्रत्येकाने, प्रत्येकाकडे, प्रत्येकाला असा होतो आणि ह्या अर्थाप्रमाणेच ईजचा इंग्रजीमध्ये वापर केला जातो. दोन किंवा जास्तच्या गटातील प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचारात घेऊन बोलताना पण ईच वापरलं जातं. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गट असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्रपणे बोलण्यासाठी ईच वापरले जाते. आता ईजची महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात. पहिलं बघा वाक्य, प्रत्येक यशाच्या वाटेवर काही ना काही अपयश येते. प्रत्येक यशाच्या वाटेवर काही ना काही अपयश येते. वाक्याना, इच सक्सेस हॅज सम फेल्युअर अलॉंग दी वे. इच सक्सेस म्हणजे प्रत्येक यश, हॅज सम फेल्युअर म्हणजे काही अपयश, अलॉंग दी वे म्हणजे वाटेवर. इच सक्सेस हॅज सम फेल्युअर अलॉंग दी वे. दुसरं वाक्य बघा, आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी राहावे. आपण प्रत्येक वर्षी म्हणजे राहायला पाहिजे असं आहे ते, वेगवेगळ्या ठिकाणी राहावे. वाक्य बघा, वी स्टे इन अ डिफरंट प्लेस ईच इयर. वी स्टे इन अ डिफरंट प्लेस ईच इयर. प्रत्येकसाठी ईच यूज केलेलं आहे. वेगवेगळ्यासाठी म्हणजे डिफरंट आणि प्लेस म्हणजे ठिकाण. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघा, प्रत्येक वेळ मौल्यवान असतो. प्रत्येक वेळ मौल्यवान असतो. प्रत्येक वेळ, आता प्रत्येक वेळ म्हणजे ईच टाईम. बघा, ईच टाईम इज व्हॅल्युएबल. ईच टाईम इज व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल असणे म्हणजे मौल्यवान असणे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, प्रत्येक दिवशी तिथे किती विमाने उतरतात. प्रत्येक दिवशी तिथे किती विमाने उतरतात. हा इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आहे. आता किती विमाने काय किती उतरतात ती आपल्याला मोजता येतात. काउंट आहे, काउंटेबल आहे. काउंटेबल असल्यामुळे इथे हाऊ मेनी यूज केलेलं आहे. बघा, हाऊ मेनी प्लेन्स म्हणजे विमाने. हाऊ मेनी प्लेन्स आर लँड देअर ईच डे. हाऊ मेनी प्लेन्स आर लँड्स देअर ईच डे. आता प्लेन्स म्हणजे खूप आहे, त्याच्यामुळे आर आलेलं आहे, लक्षात घ्या. आर हे टू बीचं वर्तमानकाळी रूप असून अनेक वचनासाठी प्ल्युरलसाठी वापरलं जातं, म्हणून आर आलेलं आहे. लँड करणे म्हणजे उतरणे आणि ईच डे म्हणजे प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं बघा, प्रत्येक पुस्तक सुंदरपणे डिझाईन केलेले आहे. प्रत्येक पुस्तक सुंदरपणे डिझाईन केलेले आहे. आता प्रत्येक पुस्तक म्हणजे ईच बुक इज ब्युटिफुली डिझाईन्ड. ब्युटिफुली म्हणजे सुंदरपणे आणि डिझाईन म्हणजे वाक्य, ईच बुक इज ब्युटिफुली डिझाईन्ड. नेक्स्ट आता सहावं बघा, आपल्या प्रत्येकाच्या आवडी आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आवडी आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. वाक्य आहे ना, वी ईच हॅव डिफरंट लाईक्स अँड नीड्स. वी ईच हॅव डिफरंट लाईक्स अँड नीड्स. कारण वेगवेगळ्या माणसाच्या वेगवेगळ्या आवड असतात, त्यांच्या गरजा असतात. त्याप्रमाणे वी ईच हॅव डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या, लाईक्स म्हणजे काय, आवडी, आणि नीड्स म्हणजे गरजा. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं बघा, तुम्ही प्रत्येकाने करारावर स्वाक्षरी केली आहे का.
तुम्ही प्रत्येकाने करारावर स्वाक्षरी केली आहे का? हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी व्हर्ब्स हेल्पिंग व्हर्ब्सने सुरुवात. म्हणजे हॅव हेल्पिंग व्हर्ब्स आलेला आहे बघा. हॅव यू ईच डिझाईन द कॉन्ट्रॅक्ट? हॅव यू ईच डिझाईन द कॉन्ट्रॅक्ट? अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हॅव वापरलेला आहे, यू वापरलेला आहे आणि ईच डिझाईन केलेलं आहे. स्वाक्षरी केली आहे का म्हणजे पूर्ण आहे, पूर्ण वर्तमान काळ. त्याच्यामुळे हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असं करून ते वाक्य केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं बघा. पुस्तकांची किंमत प्रत्येकी 100 रुपये आहे. पुस्तकांची किंमत प्रत्येकी 100 रुपये आहेत. आता पुस्तकांची म्हणजे एक पुस्तक नाही, खूप पुस्तक म्हणून द बुक्स आलेलं आहे बघा. द बुक्स कॉस्ट आर 100 रुपीज ईच. द बुक्स कॉस्ट आर 100 रुपीज ईच म्हणजे 100 रुपये प्रत्येकी असं दिलेलं आहे. आर वापरलेला आहे बिकॉज ऑफ बुक्स आहेत, पुस्तकांची आहे, एक नाही आहेत, मेनी आहेत, प्लुरल्स आहेत म्हणून. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. आम्हाला प्रत्येकाची लवकर गरज होती. आम्हाला प्रत्येकाची लवकर गरज होती म्हणजे प्रत्येक लवकर यायला पाहिजे होता, त्याची गरज होती. वाक्य बघा. वी नीडेड ईच ऑफ देम क्विकली. वी नीडेड ईच ऑफ देम क्विकली. देम म्हणजे काय? प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकजण म्हणजे ते खूप जण होते म्हणून प्रत्येकाची गरज होती, त्याच्यासाठी देम इथे यूज केलेला आहे. वहीसाठी आम्ही केलेला आहे. क्विकली म्हणजे लवकर. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघा. प्रत्येक भेट काळजीपूर्वक गुंडाळण्यात आली होती का? प्रत्येक भेट काळजीपूर्वक गुंडाळण्यात आली होती का? भेट म्हणजे वस्तू, लक्षात घ्या, वस्तू, गिफ्ट. वाक्य बघा. वॉज ईच गिफ्ट रॅप्ड विथ केअर? वॉज ईच गिफ्ट रॅप्ड विथ केअर? अँड क्वेश्चन्स मार्क आलेला. गिफ्ट रॅप्ड करणे म्हणजे गुंडाळून ठेवणे म्हणजे व्यवस्थित पॅकिंग करणं म्हणजे रॅप करणे असं आलेलं आहे. आणि केअर म्हणजे काळजीपूर्वक. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघा. मेनू कार्डवरील प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट दिसतो. मेनू कार्डवरील प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट दिसतो. वाक्यांना ईच आयटम ऑन द मेनू लुक्स डिलिशियस. ईच आयटम ऑन द मेनू लुक्स डेलिशियस. डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट, लुक्स म्हणजे दिसणे, मेनू हे मेनू कार्ड. ईच आयटम म्हणजे प्रत्येक पदार्थ असं वाक्य आलेलं आहे. ईच आयटम ऑन द मेनू लुक्स डेलिशियस. त्याच्यानंतर 12वं वाक्य. घरातील प्रत्येक खोलीची स्वतःची वेगळी सजावट आहे. घरातील प्रत्येक खोलीची स्वतःची वेगळी सजावट आहे. वाक्यांना ईच रूम इन द हाऊस हॅज इट्स ओन युनिक डेकॉर. ईच रूम इन द हाऊस हॅज इट्स ओन युनिक डेकॉर. इट्स ओन म्हणजे स्वतःची, युनिक डेकॉर म्हणजे वेगळी सजावट असं वाक्य आलेलं आहे. ईच रूम म्हणजे प्रत्येक खोलीची. त्याच्यानंतर 13वं वाक्य. ती या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक विभागात गेली. ती या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक विभागात गेली. वाक्यांना शी वेंट टू ईच डिपार्टमेंट टू डिस्कस दी इश्यू. शी वेंट टू ईच डिपार्टमेंट टू डिस्कस दी इश्यू. इश्यू म्हणजे काय? विषय. आणि चर्चा करणे म्हणजे डिस्कस करणे. डिपार्टमेंट म्हणजे विभाग. आणि वेंट आलेला आहे बिकॉज ऑफ भूतकाळ आहे, पास्ट टेन्स. गोचं वेंट झालेलं आहे दुसरं रूप म्हणून शी वेंट टू ईच डिपार्टमेंट टू डिस्कस दी इश्यू असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. प्रत्येक निर्णय प्रकल्पाच्या निकालावर परिणाम करतो. प्रत्येक निर्णय प्रकल्पाच्या निकालावर परिणाम करतो. वाक्यांना ईच डिसिजन अफेक्ट्स दी आउटकम ऑफ दी प्रोजेक्ट. ईच डिसिजन अफेक्ट्स करणे म्हणजे परिणाम करणे. दी आउटकम ऑफ दी प्रोजेक्ट म्हणजे आउटकम म्हणजे निकालावर आणि द प्रोजेक्ट्स म्हणजे प्रकल्प. ईच डिसिजन म्हणजे प्रत्येक निर्णय. वाक्य ईच डिसिजन अफेक्ट्स दी आउटकम ऑफ दी प्रोजेक्ट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. कृपया प्रत्येक टेबलावर एक स्टिकर लावा. कृपया प्रत्येक टेबलावर एक स्टिकर लावा. वाक्यांना प्लीज पुट अ स्टिकर ऑन ईच टेबल. प्लीज पुट अ स्टिकर ऑन ईच टेबल. ईच टेबल म्हणजे प्रत्येक टेबलावर. प्लीज म्हणजे कृपया यूज केलेलं आहे. स्टिकर म्हणजे स्टिकर लावण्यासाठी पुट केलेलं आहे
अशा प्रकारे ही कसली वाक्य आहे, ईचची वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत. तुम्हाला ती आलीच पाहिजे कारण डेली यूजमध्ये आपण ही यूज करतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांची पण आठवण करून आम्ही देतो. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाव म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा एक अजून यूट्यूब चॅनल्स आहेत सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. यूट्यूब चॅनल लिंक आहे त्याची https://www.youtube.com/@स्वप्नील नाईक A1 आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @स्वप्नील नाईक A1. हा शॉर्ट्ससाठी स्पेशली बनवलेला आहे, शब्दसंग्रह तुमचा वाढण्यासाठी. त्याच्यामुळे शब्दसंग्रह वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळे शब्द तिथे दिलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजीच्या शब्दांची प्रॅक्टिस होईल. त्याचप्रमाणे काही इम्पॉर्टंट टिप्स पण आम्ही तिथे देणार आहोत, त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.